ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागामध्ये पेच कायम आहे। मातोश्रीवर कालच्या बैठकीमध्ये मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागामध्ये पेच हा कायम आहे आणि अतिरिक्त 18 जागांची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, आज तरी तोडगा निघणार आहे का? नक्कीच वृषाली, केवळ 2 दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाकी आहेत, परंतु ठाकरेंची सेना आणि मनसेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही। काल मनसेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची जाऊन भेट घेतली, त्यानंतर देखील बैठक पार पडली आणि मराठी बहुल भागातील आणखी जागा मनसेला हव्यात अशी मनसेकडून मागणी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये दादर, माहीम, वरळी, शिवडी, जोगेश्वरी, भांडूप, विक्रोळी या भागातील अधिक जागांची मागणी जी आहे ते मनसेकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये जवळपास 18 जागांचा समावेश आहे। या 18 जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यानं उद्धव ठाकरेंकडे थेट मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्याकडून काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की उद्या आणि परवा केवळ 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे। अजूनपर्यंत दोन्ही पक्षांकडून कोणालाही एबी फॉर्म वाटप करण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे आजचा दिवस दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की मनसेकडून जे नेते या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये होते त्यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई होते, परंतु पहिल्यांदाच संदीप देशपांडे यांची एंट्री झाली, कारण की संदीप देशपांडे नाराज असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येत होती। म्हणून धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।